महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। शासकीय कर्मचाऱ्यांचे घरी लावा, मग सर्वसामान्य लोकांकडे जावं। म्हणजे आम्ही बघू ना, मग खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी कॉन्ट्रॅक्टर मोठे लोक आहेत, मोठी श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या घरी आपण लावून बघूया, प्रयोग करूया। त्यांचा उद्रेक झाला तर आपण समजू की त्यांना नको आहे। आमचे सर्वसामान्य बिचारा 10,000 कमवते आणि त्याला 5,000 महिन्याला बिल आला, कठीण आहे। 5 मीटर बंद झाले पाहिजे कुठेही उरण तालुक्यामध्ये लागला साहेब, तर मग आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्टाईलप्रमाणे आम्ही येणार इथं परत। उरण तालुक्यातील अनेक वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यास सक्तीचे संदेश प्राप्त होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी 16 जून 2026 रोजी उरण येथील महावितरण कार्यालयात जाऊन कनिष्ठ अभियंत्यांची भेट घेतली। यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले की वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती करू नये। ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही सक्ती करण्यात आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या खास शैलीत तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला। मनसे महिला सेनेच्या उरण तालुका अध्यक्षा कविता राकेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याचे कोणतेही प्रयत्न करू नयेत असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला तालुका अध्यक्ष सौ कविता म्हात्रे, तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, शहर उरण अध्यक्ष सुप्रिया सरफरे, तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, उरण शहर सचिव दिनेश हळदणकर, राकेश भोईर, शहर उपाध्यक्ष उमेश वेवाडे, अमर ठाकूर, श्रेया ठाकूर, चांडजे शाखाध्यक्ष योगेश पाटील, उल्हास गायकवाड, दीपक प्रसादे आदी उपस्थित होते। पोलीस गस्ती करत असताना एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळला। पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान संबंधितांची ओळख गणेश बिरमती सौदे वय 24 अशी पटली। पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या कमरेजवळ लपून ठेवलेले गावठी कट्टा तसेच खिशातून 2 जिवंत काडतुसे आढळून आली। याबाबत आरोपीविरुद्ध उल्वे पोलीस ठाणेमध्ये 15 जून 2026 रोजी गुन्हा दाखल केला असून सदर गावठी कट्टा बाळगण्याचा उद्देश काय, विक्रीसाठी आणला होता की घातपात याबाबत पोलीस तपास करीत आहेत। युवा नेतृत्व व उद्योजक राज दीपक ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील नाईक नगर येथे आरोग्य शिबिर तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी राज ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमास आमदार महेश बालदी, दीपक ठाकूर, राज ठाकूर, मानस ठाकूर, ऋषी ठाकूर यांच्यासह अनेक सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। JNPT बंदर परिसरात लिक्विड जेटीवरील तेल साफसफाईचे काम सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात 2 कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली। मिळालेल्या माहितीनुसार पिगिंग प्रक्रियेदरम्यान पाईपलाईनमधील अवशेष व अशुद्धी काढण्याचे काम सुरू असताना अचानक अपघात झाला। या दुर्घटनेत ओरिएंटल कंपनीचे जगन्नाथ गावंड वय 55 आणि बेन्झोप्लास्ट कंपनीचे राजेंद्र शिंदे वय 35 या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। वाढती महागाई, घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उरणमध्ये मोर्चा काढण्यात आला। 4 फाटा ते गांधी चौक असा हा मोर्चा काढण्यात आला असून सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, महिला नेत्या हेमलता पाटील, शेतकरी नेते संजय ठाकूर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।